हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे। सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्याची कामं चालू असणार आहेत सर्वांची। तर सर्वांच्या बाबतीत असं होत नाही की उन्हाळ्या काम करण्यासाठी पुरेशी जागा आहे किंवा तेवढा वेळ आहे, असं प्रत्येकाच्या बाबतीत नसतं। आणि माझ्या पण बाबतीत जरा असंच होतं की माझ्याकडं बाहेर उन्हाळ काम करायला जागा नाही आहे, त्यामुळे मला मळ्यात जाऊन बाकीचं उन्हाळ काम करावं लागतं। त्याच्यात मी ह्यावेळेस सांडगे स्किप केलेले आहेत का, तर मी इन्स्टंट सांडगे बनवणार आहे दररोजची दररोज। त्यासाठी व्यवस्थित रेसिपी बघूया। तर सांडगे बनवण्यासाठी मी स्वच्छ पुसून घेतलेली 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मटकी डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ, हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे। बारीक म्हणजे थोडंसं जाडसर, आणि त्याच्यात जिरं घालायचं 1 चमचाभर, जसं आपण सांडगे करतो तसं। आणि ह्याच्यात आता ह्या पिठात हळद, लाल तिखट टाकून घ्यायचे। जसं आपण लसणाची थोडीशी पुडा असेल तर कुटलेली ती पण टाकून घ्यायची आहे। जिरं आपण आधीच टाकलेलं आहे। आणि मी उन्हाळ्यात कोथिंबीर मिळत नाही म्हणून मी सावलीला सुकवून ठेवलेली असते, ती अशा पद्धतीने हातावर थोडीशी चोळून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम सुगंध सुटलेला आहे ह्या पिठाचा, जसं आपण सांडगे तोडताना पिठाचा एकदम घरभर सुगंध सुटलेला असतो तशा पद्धतीने ह्याचा सुद्धा सुटलेला आहे। हा जाडसर गोळा मळून घ्यायचा आहे घट्टसर, आणि पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचे। बघू शकताय तुम्ही, हा गोळा सुद्धा तेवढा छान झालेला आहे, वास सुटलेला आहे सगळ्या घरभर। आणि इन्स्टंट सांडग्याची भाजी आपण आता कधीही बनवू शकतो, अशा पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे। तर आता काय करायचे, चाळणीला एका तेल लावून घ्यायचे आणि सर्व हाताला तेल लावून हे सांडगे सर्व तोडून घ्यायचेत। म्हणजे काय होतं की हे तेल लावून तोडल्यामुळे एकमेकांना चिटकत नाहीत। आणि गरम करायला पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात ही चाळणी ठेवून द्यायची सर्व सांडगे तोडून झाल्यानंतर, आणि 10 मिनिटं उकडून घ्यायचं हे पाणी उकळलेलं ह्याच्यावरती ठेवून। बघू शकताय तुम्ही, सांडगे एवढे छान उकडले गेलेत की ते एकदम तेल लावून तोडल्यामुळं मोकळे झालेत। आणि हे मी वाटण केलेलं आहे, ज्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे वाटणाचा भाजीच्या। आणि हा मसाला एकदम तरीदार आणि खमंग भाजी होती, 7 ते 8 किलोचीच ऑर्डर होती, त्याचा तेवढाच केलेला, त्याच्यातला हा उरलेला आहे। बघू शकताय तुम्ही मसाला कसला भारी आहे, आणि त्याचा सुगंध एवढा घरभर सुटलेला असतो। तर आता हे थोडंसं भांडं विसळून पाणी घ्यायचं आणि ह्याला चांगली तेल सुटेपर्यंत, तरी सुटेपर्यंत हे थोडंसं शिजू द्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुम्हाला पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं ह्याच्यात। आणि एक उकळी आली का ह्याच्यात हे सांडगे, उकळी येईपर्यंत सांडगे थोडेसे तेलात भाजून घ्यायचे म्हणजे कडक होतात, आणि उकळी आली का त्याच्यात टाकून द्यायचे। तर अशा पद्धतीने इन्स्टंट सांडग्याची भाजी एवढी छान होतीये, तुम्ही सुद्धा करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।